भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड। आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल। सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गोफ, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध। खरेदी करायची तर भोलाश्याम मध्येच। सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याम मध्ये। आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड। फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669। नमस्कार। ओम महागम गणपते नमः। ओम गम गणपते नमः। सरळ साधा सोप्पा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हा तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून ओम गम गणपते नमः का? गणपती म्हणजे बुद्धिकारक 33 कोटी देव। त्याच्यामध्ये जो गणेश आहे विघ्न हरता, बुद्धिकार। आपण नेहमी लहान मुलांना म्हणतोय, काय म्हणतो? तुम्ही नमस्कार करा, त्या पोरांना म्हणतोय का? तर बुद्धिकारक। कुठल्या वेळेस कोणता अभ्यास करावा हे सुचवण्याचं काम गणपती। कधीही विद्यार्थ्यांनी ओम गम गणपते नमः गणपतीच्या डोळ्यात डोळे घालून 11 वेळा 1 मिनिट जप करा आणि मग अभ्यास करा। आणि तुमचा आत्मविश्वास, मला हे समजत नाही, आत्मविश्वास तुमचा कसा जागृत करावा? आत्मविश्वास म्हणजे काय? मी हे करीलच। साधा मुंबईला जायचं तर तिकीट कुठलं काढू, कुठल्या गाडीत बसू, कसं होईल? कधीच नाही। आत्मविश्वास मी हे मिळवणार। मनुष्यात हीच कमतरता आहे का? ही कमतरता का? करू बुवा, होईल बुवा। कधी शक्य नाहीये। शून्यातून निर्माण करायचंय आपल्याला। अभ्यास करायच्या वेळेस आपल्याला हीच रूम पाहिजे, हीच खोली पाहिजे। जिन्यावर बसलो, गॅलरीत बसलो, कुठेही उभा असताना अभ्यास करणारे लोक आहे। कसली ट्युशन? त्याच्यात तुम्ही तन मन एकाग्र। ऑफिसचं काम, सगळे ऑफिस मधनं ऑफिस सुटतंय, सगळेजण गेलेले, पण आपण 5-10 मिनिटं उशिरा गेलं तर काय चालतं? पण प्रत्येक वेळेस आपण घड्याळ पाहतो, कधीच शक्य नाही तो पुढे जाणं। बघा, तुम्ही जर ऑफिसमध्ये किंवा कुठे काम करताय कंपनीत आणि थोडस 1-अर्धा तास उशिरा गेले तर साहेब तुमच्याकडे पाहिल, खरा हा माणूस। मग तुमची प्रगती। तुमच्याविषयी जर कोणाला साहेबांना सांगितलं तर ते साहेब विश्वास ठेवणार नाही। हा बिचारा अर्धा तास सगळे गेल्यावर काम करतो, एवढा हुशार, आणि तुमच्याशिवाय ते काम होणार नाही। तुमच्याशिवाय आडलं पाहिजे। साहेब म्हणतील की याच्याशिवाय हे काम होणारच नाही। प्रत्येकाला परमेश्वराने एक स्किल दिलंय, एक गुण दिलाय। प्रत्येकाला एक गुण दिलेला आहे पुढे जायचा, पण तो जागृत करायचा आहे। कोणाला काय बनवण्याचं, कोणाला काय करण्याचं। एखादी सवाष्णीचा स्वयंपाक अतिशय सुंदर होतो। एखादी घरची सवाष्णी आहे, तिचं हातचं लोणचं अतिशय सुंदर होतं। तन मन धन लावून ती करते। पैसा मिळवायचा, तन मन धन लावून। अर्ध लक्ष इकडे अर्ध असं नाहीये।
अभ्यास करायचा, लाऊडस्पीकर असला, काही असलं, बँड आला, काही असलं, तरीही तन मन सगळं तिथे. आत्मविश्वास, आपल्याला पुढे जायचंय. प्रत्येकाला सुखी समाधानी होण्याचा अधिकार कोणी घेतलेला नाहीये. सुखी आणि समाधान पैसे देऊन सुख मिळत नाही. लक्षात ठेवा, सोपा मार्ग. मला जास्ती त्रास का होतो? विचार करा. कोणत्याही परिस्थितीत मात करता आली पाहिजे. घरात भांडण होता, हे दिवस निघून जाता. पावसाळा येतो, उन्हाळा येतो, दुःखाच्या मागे सुख हे लपून पाहत असतं, डोकून पाहत असते. आणि हे सुख, छोटे मुलं असतात, मुलं मोठे होतात, नोकरीला लागतात, सुंदर सुना मिळतात. जप नाम स्मरण करा, आपोआप काम. परमेश्वराला काळजी असते. आपण फक्त हातपाय चालवायचे, आपलं तन मन धन लावायचंय. बघा, तुम्ही स्वयंपाक करताना स्वामी समर्थ नाहीतर तुमच्या कुलदैवतेचा मंत्र म्हणा. स्वयंपाक अतिशय सुंदर. खरंच कला आहे ही, कला आहे. दुसऱ्याला ती स्वतःच्या निर्णयावर ठाम विश्वास, दुसऱ्यावरती विश्वासावे. कलियुग आहे. 100 ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा, एखाद्या ठिकाणी बाण लागतो. निश्चित लागणार तुमचा. पण तुम्ही, आपण म्हणता आपण फार कमी आहे प्रत्येक गोष्टीत. नाही, तसं नाहीये. प्रेमाने बोललं तर रांचं पाखरू. खरंच काय त्या रामाचं गुणधर्म. कैकेयीचं हृदय सुद्धा त्यांनी जिंकलं. अशा रीतीने या रामाने जसं केलंय, तो राम हा आपल्या शेजारी आहे, रामाच्या भूमीत आहे. मग त्याचा संगत, तसे गुण, त्याचा गुणधर्म घ्यायचा. काय सत्संग आहे बघा. कोणी ना कोणी चूक काढणार, हा नियम आहे. प्रत्येक ठिकाणी जा, व्यक्ती तितक्या प्रकृती. घरात नाही तर दारात कोणी ना कोणी चूक काढणार. पण आपल्या मनावर परिणाम. ओम नमः शिवाय जप करा, कधीच परिणाम होणार नाही. का? शिवशंकर स्मशानभूमीत ओम नमः शिवाय जप, मनावर परिणाम होतो शंकराच्या. नाही. हिमालयामध्ये जप, थंडीचा परिणाम होतो. तसाच जर ओम नमः शिवाय 11 वेळा जप केला रोज सकाळी, तुमच्या मनावर कधीच परिणाम होणार नाही. कधीच तुम्हाला बीपी तुमचं वाढणार नाही, ब्लड प्रेशर. आजकाल या कलियुगामध्ये थोडा आवाज जरी झाला तर सगळे घाबरून जाता, बीपी वाढता. रे काय? शेजारी मोठा आवाज झाला, ढोल ताशा, तरी तुमचं बिघडून जातं मनस्वास्थ्य. अरे जगाचं कसं? ओम नमः शिवाय आहे काही खर्च? कधीच नाही खर्च. कामाची योजना पूर्ण करण्यासाठी धैर्य. आपल्याला बाहेर जायचं तर एखादा मित्र बरोबर लागतो. कुठलं काम करायचं तर बरोबर 2-3 लागता. अरे कशासाठी? अरे तुम्ही काम करा, तुमच्या बरोबर सगळे येतील. लोभ आणि मत्सर आजपासून बाजूला ठेवायचा आहे. नेहमी आपण विचारात दिवस घालवतो आणि कृती कमी करतो. तो इस्रायल देश जो आहे, तो एखाद्या आपल्या महाराष्ट्रासारखा इस्रायल देश आहे. त्याच्यावर काय संकट. आज बघा, शेती प्रधान. का? जपान. डोळ्यासमोर काम पाहिजे, तन मन धन. काही वर्ष काम करायचं, त्याच्यानंतर आपला जो पैसा आहे त्याच्यावर आपल्याला पेन्शन. काय सरळ साधा उपाय. काय
बघा, तुम्ही एक विचार करा, तुमच्यामध्ये काम करताना अनेक अडचणी येतात, त्याच्यासाठी तुमचा ग्रहाचा जो दोष आहे तो सुद्धा आपण निर्णय घ्यायचा, संपर्क साधायचा आहे आणि फोन करायचा आहे आणि आपली जन्म कुंडली पाहून घ्यायची आणि आपली जी प्रखरता आहे अडचणीची ती कमी करायची आहे. कोणाला शनीची 7.5, सिंह कन्या तूळ 7.5, असंख्य अडचणी, एक वलय निर्माण होतंय शनीच्या 7.5ला. 4, 8, 12 गुरु. कुठलं वलय? लोकांचं प्रेम असतं पण नसल्याचा भास होतो. घरामध्ये आपण बोलायला जातो, घरातल्या लोकांचं प्रेम असतं पण आपल्याला नसल्याचा भास, म्हणजे हे वलय निर्माण होतं. म्हणून 4, 8, 12 गुरु आणि शनीची 7.5 आहे, तो मनुष्य भरकटल्यासारखा फिरतो आणि मग त्याला प्रत्येक गोष्ट सुचत. नावाप्रमाणे राशी चुकीच्या, जन्म तारखेप्रमाणेच रास खरी. अहो, आपण नाव केव्हाही बदलू शकतो. बिचारे लग्नासाठी, लग्नाचे गुणमेलन काढण्यासाठी माझे लोक तिथे येतात माझ्याकडे, पण ते म्हणतात नावाप्रमाणे काढा. नावाप्रमाणे खोटं असतं. तुम्ही आज कमलाचं नैना सुद्धा नाव ठेवू शकता, जयंताचं गणेश नाव ठेवू शकता, बदलू शकता नाव. नावामध्ये नाही, जन्म तारखेवरन तेच गुण काढायचे लग्नाचे. हल्ली ज्योतिष बसलेले नावाप्रमाणे काढतात ते, पण नाव ते बदलू शकतो. काही काही ज्योतिष सांगता एक नाड आली, अंत्यनाड, मध्यनाड, आद्यनाड, मुलाची अंत्यनाड, मुलीची अंत्यनाड, मग नाड दोष म्हणून लग्न मोडलं. एक नाड जर आली तर मुलं होतात किंवा मुली होतात, पण संततीवर परिणाम एवढाच होतो, पण होत नाही असं नाहीये. आपण तणावात असतात, ज्योतिषाकडे जाता आणि तो म्हणतो एक नाड आली. अरे, लक्ष्मी नारायणाचा जोडा एवढा सुंदर आणि 18.5 पेक्षा गुण जास्ती, 18.5 पेक्षा गुण जास्ती, पण त्याच्यात एकनाड हा दोष दाखवला. पण एकनाड दोषाने काय होतात? नुसते मुलं नाही तर नुसत्या मुली होतात, पण बंद संतती नाही. एवढं लक्षात ठेवा, ही अमूल्य माहिती आहे. आता संपर्क साधा आणि या प्रश्नांची उकल करा. फोन नंबर लक्षात ठेवा, मोबाईल नंबर 9822 31 51 आणि 34. परत एकदा सांगतो, 9822 हा तुम्हाला माहितीचे कॉमन आहे. 9822 31 51 आणि 34 एवढं लक्षात ठेवा. आणि आता आपण चर्चा सत्र चालू करतोय NTV वर. NTV न्यूज लक्षात ठेवा आणि या नंबरवरती त्यांचा पत्ता मागून तिथे पत्र व्यवहार करा. म्हणजे तुमचं नाव, तुमचं गाव मी TV वर सांगून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारे. न विसरता आपण संपर्क साधायचा आहे. नमस्कार.